हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा राधा कृष्णा हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा राधा कृष्णा हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा राधा कृष्णा हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्णा राधा कृष्णा हरे हरे। पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताई माते की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। सब संतन की जय, भावदेवी माते की जय। बजरंग बली की जय। वंदे मातरम मातरम, भारत माता की जय। भारत माता की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्यांच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडवास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला, विसरू कसा मी रामदास पादुकाला। अध्याय 4, ओवी क्रमांक 67 आणि 68। देख मनुष्य जात सकळ, स्वभाव त्याचे भजनशील, झाले असे केवळ माझे ठाई, परिज्ञानाविण नाशिले, जे बुद्धी भेदासी आले, तेनेचे कल्पने ते कल्पिले अनेक तत्व। सगळ्यांना जय हरी। सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाद, श्रीपाद बाबा माऊली, करे कृपेची सावली, रामदास बाबा माऊली, करे कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझे माय, दाखवी आपले कोमल पाद, नारायण बाबा माऊली, करे कृपेची सावली, रोहिदास बाबा माऊली, करे कृपेची सावली, नाना बाबा माऊली,
एकादशी सफला एकादशी ही सेवा नाही. माझ्यापेक्षा तुम्ही वयाने मोठे आहात, ज्ञानाने मोठे आहे, पण आपली तशी आपल्याला काय जे जे आपलं असं ठावे त्याशी इतरांशी सांगावे, शहाणे करून सकाळ सोडावे. म्हणजे जे आपल्याला जो अनुभव आला आहे सद्गुरूचा तो आपल्याला इथं मांडायचा आहे. आणि ही आपली पंढरवराची एकादश म्हणजे ही आपली एक प्रकारची शाळा आहे. आपण इथंशी बाबा काय सांगायचे, काही ना आलं तरी चालेल पण तुम्ही शिव्या द्या. शिवी कोण देणार का? पण जो आपल्याला अनुभव आला आहे, बाबाने आपल्याला एक एक स्त्रीला म्हणजे अशी चान्स दिली आहे व्यासपीठावर बसण्याची. नाहीतर काही ठिकाणी ही आपल्याला ही सेवा मिळत नाहीये, बाबांची सेवा करायला आपल्याला मिळत नाही. कारण की ही आपल्याला बाबांना घडून आपल्याला दिलेली आहे. मनुष्य जो प्राणी देवाने म्हणजे केलेला आहे निर्माण, तो स्वभावतःच ज्ञानी आहे, पण त्याच्यावर अज्ञानाचं आवरण आल्यामुळे त्याची ती याची काजळी करण्यासाठी भगवंताला अर्जुनाला निमित्त करावं लागलं. जे गुह्य ज्ञान आहे ते भगवंताने अर्जुनाला सांगितलंय की हे न सांगे देवकी, न सांगे पिता वसुदेवासी, न सांगे माता देवकीसी, न सांगे बंधू बलिभद्रासी, हे ज्ञान अर्जुनाचे बोलत असे. त्यांनी भगवंताने आपल्या आई वडिलांना नाही सांगितले, भावाला नाही सांगितले, अखंड त्यांच्याजवळ शेजारी पत्नी तिला सुद्धा नाही सांगितले. ते ज्ञान आपल्याला ते ज्ञान अर्जुनाला भगवंतांनी सांगितलंय. माझे मराठीचे बोलू कौतुके, परी अमृताची पैसा जिंके, ऐसी रसिका मेलवीना. आपण भारत या देशामध्ये जन्माला आलो आहेत आणि त्यात महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे. आणि आपण भाग्याचे की आपला जन्म श्रीपाद बाबानंतर झाला. जर श्रीपाद बाबा आपल्या आयुष्यामध्ये आले नसते तर आपल्याला ह्या ज्ञानाचा काही पत्ता लागला नसता. पवित्र ते घोटी घावं, आहे सर्वांना हे ठावं, श्रीपाद माऊली ते संतांचे हे गाव, रामदास माऊली ते संतांचे गाव. पवित्र ते देश पावन ते देश ते हरीचा दास जन्म घेते. आता आपल्याला ओढ लागलेली आहे कुठं? घोटीला जायसाठी. आपण अजून आपल्याला 15 दिवस आहेत घोटीला जायसाठी. तर आपण इथून तू अशी कमी अशी आपण कशाने जायचं, तू गाडी जायचं, ट्रेननी जायचं, कितीच्या म्हणजे आपल्याला ओढ लागली आहे. बाबांना आपल्याला भेटण्यासाठी ओढ लागलेली आहे. दिले गर्भात वचन, देवा करीन तुझे भजन, नाही पाळिले वचन, झाला देवासी बेमान. बघा, आईच्या गर्भात असताना आपण देवाला वचन दिलेलं आहे, तर एक वेळ करी ह्या दुःख वेगळे, दुरितांचे कोळे उगवणे. म्हणजे देवाला विनम्र करतो की देवा मला या नरक याच्यातून सोडो, मी बाहेर आलो का तुझं अखंड भजन करेन. पण बाहेर आल्यानंतर आईच्या गर्भामध्ये काही हे असतं का? किती घाम, मळ, मूत्र, रिष्टा, फूक याच्यातून तो बाळ मरून गेलेला असतो. त्याला असं वाटतं की मला या नरक याच्यातून कधी देव सोडवतो, म्हणून तो देवाला विनंती करतो. पण बाहेर आल्यानंतर तो देवाशी जशी नाळ खंडन केली जाते तसा तो वेगळा होतो. मग आईला ओळखतो, बाबाला ओळखतो, मग तो नाम काय विसरून जातो. आपल्याला गुरु करणं म्हणजे हे मनुष्य जन्मामध्ये गुरु करणं आवश्यकता आहे. कारण का सगळ्या साधू संतांना देवालाही गुरु करायला लागला. रामालाही वशिष्ठांना शरण जावे लागले आणि
ज्ञानाची त्यांना प्राप्ती झाली. म्हणून आणि घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला कारण तो ढाई ढाई या संसारा पायी. नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही, तू संसार केला घाई, सारी अंगाची झाली लाई. आयुष्य सडले हातपाय थकले मुखी राम नाम नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. काय सांगितले आपल्याला? हरिनाम घे. कारण का? तुला मनुष्य जन्म मिळाला आहे, तो हरिनाम घेण्यासाठी मिळाला आहे. पण आपण समजू नाही ना, आपण नंतर करू, आता नको, मुलाचं लग्न होऊन दे, नंतर मुलाला पोरं झाल्यानंतर आपल्याला मातोंड झाल्यानंतर नंतर आपण हे करतो. पण भगवंतांनी काय सांगितलं आहे का? हातपाय तुझे गळून गेलेले आहेत, पण तरी तू देवाचा नामस्मरण, आयुष्य तुझं संपत आलंय, हातपाय थकलेले आहे, तरी तू देवाचं नामस्मरण का घेत नाही? तू नामस्मरण घे. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर. घे घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घर आणि दार आपण किती बंगला बांधो, बिल्डिंग बांधो, पण सोनं घे, काही घे, आपण किती गाड्यात फिरो काय, पण ते आपल्या जवळ राहणार आहे का? ते आपल्या जवळ राहणार नाही. आपला घरामध्ये जागा मिळाल्यानंतर एकदा आपल्याला काही भेटणार नाही. आपला घर गावाच्या बाहेर राहणार आहे. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडती तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. बायका पोरं आपण किती जीव लावा, तरी पण ती कुठं दारापर्यंत, मुलगा स्मशानापर्यंत. कुणी आपल्या बरोबर येणार आहे का? तरी देव सांगतो घे, तू हरिनाम घे. हरिनाम घेशील तर तुझं तू हे होशील, तुलाच उपयोगी पडेल. कारण काय आहे, ज्याची त्याची गडाव सोडू नको. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका, मेल्याबरोबर तुझ्या मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. काय देणार आहे तुला नंतर? काही देणार नाही. शेवटी काय आहे, तो पण कशाचा? चांदीचा नाही, सोन्याचा नाही, स्टीलचा पण नाही, मातीचा मडका येणार आहे. देव तुला ओढून सांगतो घे 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 हरिनाम घे. तुकडा म्हणे हत्ती घोडे, क्षणात होई मती, रावण मेला लंका चलाली तशीच होई गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. रावणाजवळ एवढं लंका होती, सोन्याची लंका, गेली का त्याच्याबरोबर? नाही. म्हणून साधू संत ओरडून सांगतात तर घे बाबा हरिनाम घे. तू जीवनाचा शिल्पकार होशील. घेतल्यानंतर तुला भगवंताची ओळख होईल. पण आपण ते काही हे करत नाही. जसं तुकाराम महाराजांचं बघा, कन्या सासूरसी जाई मागे परतून पाहे, ऐसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशवा. ते देह शोधासाठी गेलेले, त्यांना त्यांचा जीव असं म्हणजे तळमळत होता का मला कधी भेट होते देवाची. पण त्यांना काही देव भेटले नाही. जिथे जावा तिथं दगडाची मूर्ती आणि पाण्याचा पाषाण, पण त्यांच्या जीवनात पाण्याचा तीर्थ. पण त्यांच्या जीवनात बाबाजी चैतन्याचे सद्ग्रस्त आले आणि त्यांचा जीवनाचा उद्धार झाला. आणि मग
पावसानं जे मिळते पण ते भिजून जाऊ नये याच्यासाठी आपण ठेवतो. पण देवासाठी आपल्याला जागा का नसावा आपल्या हृदयामध्ये? असायला पाहिजे ना देवासाठी जागा. तसा नामदेवरायांच्या ताटामध्ये देव जेवत होते, कीर्तनात नाचत होते, तरी नामदेवरायांना त्या भगवंताच्या स्वरूपाची ओळख झाली नव्हती. तेव्हा देवाने त्यांना तिकडे कुठे पाठवले? आळंदीमध्ये पाठवले की अशी 4 मुलं भावंड आहे, त्यांच्याकडे जा, तुम्हाला ते सांगतील का कसा म्हणजे उद्धार होतो काय हे ते सांगतील. तेव्हा ते आले आणि मग दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी त्यांचा आणि बसले संतांच्या मांदेवालीमध्ये. आणि नामदेवरायांना सांगितले का म्हणजे सगळ्यांचे असं ध्यानाला आपण बसल्यानंतर कसं डोक्यावर हात ठेवतो ना आणि सांगतो का हा बरोबर आहे, याची साधना बरोबर चाललेली आहे, तसे नामदेवरायांच्या डोक्यावर हात ठेवला तर त्यांचं काही कच्चच होतं, त्यांचं काही मडकं काही शिजलेलं नव्हतं. मग तेव्हा मुलगी मुक्ताई नामदेव महाराजांना म्हणाले तर नामा कच्चा पे कच्चा नाही गुरु का कच्चा. तसेच नामदेव महाराज रागाने तावातावाने गेले देवाकडे. तर देवा तुम्ही मला कुठे पाठवलंस? ती एवढीशी 4 मुलं त्यांच्याकडे तुम्ही मला पाठवलंस आणि त्यांनी मला कच्चाच ठरवला. तेव्हा भगवंत नामदेवरावांना म्हटलं की जर तुला माझ्या स्वरूपाची ओळख तुला करायची असेल तर तू आता अवघ्या नागनाथाला जा, तेथे तुला तुझ्या म्हणजे भगवंताची ओळख समजेल. कारण तू जो असा माझा स्वरूप आहे तसा तू मला जसा ओळखतो तसा माझा स्वरूप नाहीये. मग नंतर ते अवघ्या नागनाथाला गेले आणि तिथे बघतात तर काय एक सद्ग्रस्त पिंडीवर पाय ठेवून झोपलेले होते. आता त्यांनी विचार केला आधी पाठवलं तिकडे आणि आता इथे पाठवलं ते इथे ते डायरेक्ट देवावर पाय ठेवून झोपलेले आहेत. तेव्हा ते बोलले हो बाबा तुमचं पाय पिंडीवर आहे ते तुम्ही बाजूला करा. तर ते ग्रस्त बोलले का नाही माझ्या म्हणजे पायाला एवढे त्राण नाही आहे, बाजूला करायचे तुम्हीच उचलून ठेवा. तेव्हा नामदेवरायांनी त्यांचे पाय उचलून बाजूला केले तर तिथे पण पिंडी तयार झाली. तेव्हा नामदेव महाराजांच्या लक्षात आले की नाही मी ज्या रूपाला ओळखतोय ते देवाचे स्वरूप नाहीये. ब्रह्मदिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मदिसे उघडे एकची धागा नाना परी कपडे, एकची धागा नाना परी कपडे सोलियानी लुगडे जगामध्ये. ब्रह्मदिसे उघडे, ब्रह्मदिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मदिसे उघडे एकच माती नाना परी भिंती, एकची माती नाना परी भिंती सागडे राजणी आणि उघडे जगामध्ये. ब्रह्मदिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मदिसे उघडे एकची सोने नाना परी लेणे, एकची सोने नाना परी लेणे बाली आणि बुगडे जगामध्ये. ब्रह्मदिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मदिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐकचा ग देवा, म्हणे मुक्ताबाई ऐकचा ग देवा खरे आणि उघडे जगामध्ये. ब्रह्मदिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मदिसे उघडे. मुक्ताबाई काय सांगते की खरं आणि मोकळे आहे ना
चांगदेवानं सांगते, चांगदेव महाराज पण खूप तपस्वी ऋषी मुनी होते, पण त्यांच्याकडे नाम नसल्या कारणाने ते त्याच्यापासून वंचित होते. ते नाम मुक्ताबाई, त्यांच्याकडे 14 विद्या 64 कला एवढे ज्ञान चांगदेव महाराजांकडे होते, पण त्यांना ज्ञानाची काही त्यांच्याकडे हे नव्हतं, ज्ञान काही नव्हतं, नामाचा काही थांबपट्टा नव्हता त्यांच्याकडे. मग ते दर 100 वर्षाने म्हणजे कालावर मात करण्याची त्यांची हे नव्हती. ते दर 100 वर्षांनी काल आला का त्या देव त्यांचा याच्यामध्ये ब्रह्मांडामध्ये नेऊन ते हे करत असे आणि मेलेले मुर्दे सुद्धा ते जिवंत करत असे, पण त्यांना या ब्रह्मज्ञानाचा काही दाम्पत्य नव्हता. म्हणून मुक्ताबाईंनी त्यांना उपदेश केला आणि त्यांचे ते गुरु मुक्ताई त्यांची गुरु झाली. आजी जन्म आलं गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. बघा 14 वर्षाची मुक्ताई आणि 1400 वर्षाचा चांगदेव आणि 14 वर्षाची आई झाली चांगदेव महाराजांची. मी पण म्हणजे बैठकीचं सांगते तुम्हाला, कारण आपण कसं हे देव करू का ते देव करू, याच्यात काही हे मिळतं का त्याच्यात काय मिळतं, पण जो आपल्याला खरा देवाला भजत आहे तो आपण काही भजत नाही. देव काय बाजारचा भाजीपाला आहे का कुठे बी कसा बी हे करायला. मी बैठकीला जायचो पण मला काही त्याचं ज्ञान नव्हतं. जेव्हा माझं म्हणजे कसं माल देत असत जपाला, माल जपते झिजले मनी, कथा ऐकता फुटले कान, तरी अद्यापही होईत नाही ब्रह्मज्ञान. म्हणजे आपण किती हाताने माल जपली तरी त्याचा काय फायदा आहे का? जर हाताला मारलं तर त्याचा आपण नामस्मरण कसं करू शकतो, आणि कान जर आपला ऐकू जर येत नसेल तर कानाने तरी कसं त्या आपण श्रवण करू शकतो. मग आपल्याला काय सांगितलं, आपल्याला श्वासाने भजन करायला सांगितलं आहे. श्वासाने कर रे भजन गड्यानं, श्वासाने कर रे भजन, नाही तरी जन्म जाईला जन्म वाया जाईल जन्म. म्हणजे आपल्याला श्वासाने भजन करायला सांगितलं आहे. आपण कसं म्हणजे ध्यानाला बसतो एक चित्तामध्ये आणि ते माळ जपायला कसा म्हणजे आमचा अनुभव सांगतो. आता समजा आई आमची पाण्याला जायची, आम्ही माळ जपत असायचो. माळ जपला का आवाज दिला का ए बाय हंडा उतारे, म्हणजे ही अशी आपली भक्ती चाललेली होती. जेव्हा आपल्याला कळलं नव्हतं तेव्हा अशी भक्ती चाललेली होती. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा आमच्या घरी आई दोन म्हणजे असे हे होते खूप, तर मंगळवार ध्यानाला बसायला येत होती. तर आपल्याला तिथं सांगितलं आहे आपला स्वतःचा अनुभव कसा आपल्याला मिळाला किंवा ब्रह्मज्ञान तो आपण सांगायलाच पाहिजे. तर ते मी तिथे म्हणजे मंगळवार असल्यापासून जायची, पण तिथे बसायची. आई आपली मोठी आई बोलायची कधी करशील का, ते कसं एकदा घेतलं का मनावर त्यांचं ते मागेच आपल्याला ते सांगितलेलंच आहे ना. तसं आपल्याला भेटलं का याला सांगू का त्याला सांगू, म्हणजे कोणाचा तरी जीवाचा उद्धार व्हायला पाहिजे याच्यासाठी आपली तळमळ चालू असते. तर ते आपल्याला कधी पैसे देणार आहेत का, हे पैसे घ्या मला सांगा. आपलं नाम फुकट आणि चुकट आहे, पण त्या नामाला काय करतात नकार देतात. जिथं पैसे दिले जातात ना तिथे लोक आधी जातात, कारण कसा तिथे कुछ भी खावा काय बी खा ना, मग आमच्या सत्संगत मध्ये या असं आहे. इथे कसं आपल्याला बंधन दिलेलं आहे आणि आपलं खाणच नाहीये ते, आपलं म्हणजे ते खाणच नाही, ते पशु पक्ष्यांचा खाणं आहे ते. आपण महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलेला आहे, त्यामुळे
माऊलीचे याच्यामध्ये आहोत, पण आपलं ते काही हे करतात, ज्यांना कळालं तो कळाला, ज्यांना नाही कळालं त्यांना नाही कळालं. तर मी अशी जायची बसायचे, म्हणजे कसं बसलं का तिथे ध्यानाला बसायची, खूप सारी लोक ध्यानाला बसायची. आणि मग ते बसलं का मग ते आई नंतर सांगायची की कर येऊन आई, मला जेव्हा आतून असं हे होईल ना तेव्हा मी खरंच करीन, पण करीन. आणि मग त्याच्यानंतर मग आमच्या आजोबा वारलेले, तर आम्ही ते जेवण असतं तेव्हा गेलेले, तेव्हा नाना यायचे होते. आणि नाना यायचं होतं तर मला म्हणजे नानाला भेटलेली होती, कारण मी गुरुकृपेला वगैरे जायचे आईच्या बरोबर. एक दोन वेळेला गेलेली गुरुपौर्णिमेला खिरकालीला. आणि मग तिथं जायचे, मला नाना माहित होते. ते बोलले चला, आब्बाचं प्रवचन चालू नव्हती तेव्हा, तर मग त्याच्यामध्ये जायचं. तर बघा, साधूंच्या दृष्टी कृपेने, शब्द कृपेने माणसावर परिणाम होतो. तसेच नाना दिसल्याबरोबर माझी जी अवस्था झाली ती मी डोळ्यातून मला अश्रूंच्या धारा माझ्या वाहू लागल्या. आणि मी लगेच तयार झालो. मी विचारच नाही केला कोणाचा, तर मला घरातली माणसं बोलतील का काय, विचार नाही केला. मी लगेच माळ घातली आणि माझ्या जीवनाचं सार्थक करून घेतलं, कोडं सोडून घेतलं. आज मी घातली, माझ्या मुलांनी घातली, माझ्या मुलींनी पण घातली, अजून 2 माणसं आहेत. कुंडली कवर्दय हरिविठ्ठल यांनी घेतलं. मनुष्य जात स्वभावताचं भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई, परिज्ञानाने नासले जे बुद्धी भेदासे आले, देण्याची कल्पिले अनेक तत्व. जय हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.